आव्हानांना सामोरे गेलेले आहे. मला भेटल्या आता आमचे भाऊ लक्ष्मण रडायला लागले. म्हणजे लक्ष्मणदादा का रडताय? बोलला काही 4 लोकांनी आत्महत्या केल्या तुमच्या पराभवानंतर. हे मला बघून रडू येते. ही परिस्थिती हाताळत असल्यामुळे मी असा विचार केला की ह्याला कुठले राजकीय वळण नाही लागलं पाहिजे. मी फक्त माझ्या वंचित लोकांसाठी लढणाऱ्या माझ्या भावांकडे जाऊन त्यांचं म्हणणं काय आहे ते आणि ते सरकारच्या समोर मांडण्यासाठी त्यांना मी शब्द देते. आणि असं मी म्हणत असताना सरकार आलं, कारण धनुभाऊ हे कृषी मंत्री आहेत, पालकमंत्री आहेत बीड जिल्ह्याचे. त्यामुळे आता सरकारला मला तिकडे जाऊन म्हणण्याची गरज नाही. मी धनुभाऊला सांगते की सरकारकडे म्हणणं आम्ही तुमच्या माध्यमातून मांडणार आहोत. आज आमचे मुंडे साहेब आमचे ज्येष्ठ मार्गदर्शक, आम्ही जन्मल्याच्या आधी ते आमदार झालेले तेव्हापासून ते काम करतात. आज यांचं म्हणणं ऐकावं सर्वांनी ही सर्वात महत्वाची माझी मागणी आहे. आंदोलन या राज्यात देशात कोणीही करतं, लोकशाही त्यांचा अधिकार आहे. या आंदोलनाला कायद्याच्या चौकटीत बसून कसा न्याय देणं हे सरकारचं कर्तव्य आहे. त्यामुळे प्रत्येक आंदोलनाला न्याय देण्यासाठी त्या आंदोलनांना तेवढा सन्मान देण्याची आवश्यकता आहे आणि त्याला गांभीर्य देण्याची आवश्यकता आहे. मग इथे कमी द्यावी. मला असं वाटलं की इथे सुद्धा मोठ्या मोठ्या नेत्यांनी येऊन यांचं ऐकलं पाहिजे आणि यांना न्याय देण्याची भूमिका घेतली पाहिजे. मी या आंदोलनाला सपोर्ट करण्यासाठी, त्यांचं म्हणणं मांडण्यासाठी, मी दुवा करण्यासाठी आहे आणि ते सरकारच्या माध्यमातून याच्यात न्याय देण्यासाठी आहे. पण इथे या भावाने आज पाणी सोडले. यांची तब्येत खालावत आहे, चेहरे त्यांचे टवटवीत आहेत, कारण संघर्ष हा 5वीला पुरलेला आहे आणि त्यामुळे 5-6 दिवस जरी उपाशी राहिला तर भटका विमुक्त उपाशी दिसत नाही, कारण त्याच्या पिढ्या उपाशी राहिल्याची त्यांना सवय आहे. विकासापासून वंचित डोंगर कपाळात जाऊन जीवन बनवणारा हा माझा समाज आहे. वंचित असा समाज, या समाजाचे काय आवाज आहे ते आवाज ऐकायलाच पाहिजे सरकारने, असा माझा आग्रह. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, दोन्ही उपमुख्यमंत्री यांना माझी विनंती आहे की आमच्या भावांनी भावांनी ज्या मागण्या मांडल्या त्या मागण्यामध्ये अनेक मागण्या आहेत, पण ओबीसीच्या आरक्षणाला धक्का कसा नाही लागत हे आम्हाला समजावून सांगा. पद्धतीने जर सर्टिफिकेट ओबीसीचे दिले जात असतील तर त्याचा एक श्वेतपत्रिका काढून त्याच्याबद्दल निर्णय घ्यावा ही साधी मागणी आहे त्यांची. मला आठवतं मी पण पत्रकार परिषद घेतली तेव्हा हेच म्हटलं, वंचित समाजाला वैध पद्धतीने दिला गेलेला हक्काला आमचा विरोध नाही, मनाच्या आरक्षणाला आमचा विरोध असल्याचं कारण नाही, परंतु चुकीच्या पद्धतीने जर सर्टिफिकेट दिले जात असतील, चुकीच्या पद्धतीने जर ओबीसीच्या आरक्षणाला धक्का लागत नाही असं म्हणलं जात असेल तर याच्याबद्दल यांचं समाधान, तुमचं समाधान, माझं समाधान करणारे उत्तर सरकारने द्यावं आणि या दोघांच्या तोंडामध्ये पाणी घालून त्यांना उपोषण सोडवण्यासाठी इथे सन्मानाने यावं अशी माझी मागणी आहे. मी माझ्या हातून थोडं असं म्हणायला आलं नाही, माझी तेवढी पात्रता नाही, मी तेवढी मोठी नाही. सरकार म्हणून मी तुम्हाला विनंती करते की ज्या सन्मानाने उपोषण या राज्यात सोडले जातात त्याच सन्मानाने या दोघांचं उपोषण सोडलं जावे.